नमस्कार मित्रांनो. बी भाग 3 मराठी पेपर क्रमांक 11 या पेपरच्या संदर्भात आपण या तासाला चर्चा करणार आहे. वास्तविक मागचे 2 तास मी पेपर क्रमांक 8 साठी घेतले. आता यानंतरचे 2 तास आपण या पेपर क्रमांक 11 साठी घ्यायचे आहेत आणि या आठवड्यातले पुन्हा राहिलेले 2 तास जे आहेत याच पेपरसाठी घ्यायचे आहेत आणि राहिलेले 2 तास 8 साठी घ्यायचे आहेत. म्हणजे या 15 जे 8 तास आहेत त्याच्यापैकी 4 तास या पेपरसाठी आपण घेतोय. आजचा जो तास आहे तो साधारणपणे सांगितलं की मागचे जवळजवळ आपण 6 तासाला निवडक या पुस्तकाच्या संदर्भात दृष्टांत पाठाच्या संदर्भात चर्चा केलेली होती. म्हणजे विद्याशाखीय विशेष निवड बी भाग 3च्या या 5व्या सत्रामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 11 साठी वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन आणि मध्ययुगीन असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मध्ययुगीन काळासाठी हे दृष्टांत पाठ नावाचं पुस्तक आहे. मागच्या तासाला मी तुम्हाला दाखवलं नाही कारण ते आता शिवाजी विद्यापीठाकडून नुकतंच प्रकाशित काल परवा झालेलं आहे. त्याची प्रिंटेड कॉपी ही तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर वाचायला नक्की मिळणार आहे, पण ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला हे पुस्तक तुम्ही बघू शकता. तर दृष्टांत पाठ निवडक दृष्टांत असं हे पुस्तक आहे. 30-32 उदाहरणं. दृष्टांत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की दृष्टांत म्हणजे उदाहरण. एखादं सूत्र दिलेलं आहे, सूत्रावरचं उदाहरण दिलं आहे आणि उदाहरणावर दृष्टांत एक दिलेलं आहे. हे केसोबासांचं आहे. हे शिवाजी विद्यापीठानं आता प्रकाशित केलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास फार चांगल्या पद्धतीनं आता करणार आहे. तर हे दृष्टांत पाठ पुस्तक आहे. तुम्हाला मी हे ते दाखवायला लागलेलं आहे. तुम्ही ते अगदी चांगल्या पद्धतीनं बघता आहात. तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये खरं तर फार जाणीवपूर्वकरित्या या गोष्टीचा विचार जो आहे तो तुम्हाला समजून यायला लागलेला आहे आणि येईल असं मला वाटतं. आणि म्हणून मी या पुस्तकाच्या विषयीचं जे विवेचन आहे ते तुम्हाला साधारणपणे इथं स्पष्ट करून देतो आहे. आणि ते कसं करायचं, कसं स्पष्ट करून ते घ्यायचं या अंगानं त्याची एकंदरीत रचनात्मक मांडणी जी आहे ती तुम्हाला एकंदरीत बघता येईल. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची अनुक्रमणिका मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेली नव्हती. फक्त तुम्हाला सिलेबस दाखवलेला होता. म्हणजे काय की या पेपरची उद्दिष्ट, या पेपरचा दृष्टांत पाठ नावाचं हे पुस्तक, त्यानंतर त्याचा पहिला दुसरा भाग कोणता असणार आहे. पहिल्या भागामध्ये साधारणपणे या पहिल्या भागामध्ये जे सांगितलेलं होतं ते मध्ययुगीन महाराष्ट्र आणि महानुभाव गद्य साहित्य प्रेरणा. दुसऱ्या भागामध्ये महानुभाव ग्रंथकार केसोबास. तिसऱ्या भागामध्ये दृष्टांत पाठाचं स्वरूप वगैरे. म्हणजे त्याच्यात 3 मुद्दे आहेत. एका भागामध्येच 1, 2, 3 हे मुद्दे. त्यानंतर दुसरा भाग दृष्टांत पाठाची असे सूत्र कशी आहेत. तिसरा भाग कसा आहे हे सांगितलेलं होतं तुम्हाला. तर आता हे जे पुस्तक आहे तुम्हाला आत्ता वरची दाखवलेलं या पुस्तकामध्ये साधारणपणे तुम्हाला काय अभ्यासायचं आहे किंवा त्याची अनुक्रमणिका कशी असणार आहे हे साधारणपणे बघता एकंदरीत येईल आणि त्या अंगानं त्याची रचनात्मक मांडणी करता येईल. बघा, या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत सुरुवातीला आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष डॉक्टर दत्ता पाटील हे तुम्हाला त्यांची भूमिका या पुस्तकात तुम्हाला सुरुवातीला वाचायला मिळेल. आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे हे साहित्य या बी भाग 3चा हा अभ्यासक्रम याच्यासाठी हा पेपर का निवडलेला आहे, या पेपरमध्ये तुम्हाला मध्ययुगीन काळातलं पुस्तक का लावण्यात गरजेचं आहे, त्यानंतर साहित्यामध्ये त्याची भूमिका कशी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला अभ्यासासाठी काय काय तुम्ही करणार आहेत याच्यामध्ये काय दिलेलं आहे याच्याविषयीची त्यांची भूमिका डॉक्टर दत्ता पाटलांची ही तुम्हाला वाचायला मिळणार आहे. वास्तविकरित्या ही सुद्धा तुम्हाला मी दाखवू शकतो पुढच्या तासाला ती सगळी याच्यामध्ये अगदी म्हणजे त्यांची भूमिका कशी असणार आहे की या PPTमध्ये. त्यानंतर या पुस्तकाला फार सुंदर अशी एक प्रस्तावना आहे आणि डॉक्टर सतीश बडवे यांची ही प्रस्तावना आहे. महानुभाव संप्रदाय आणि साहित्यामध्ये महानुभाव संप्रदायाचं योगदान हे कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं एकंदरीत केलेला आहे.
आणि मला वाटते हे सांगत असताना त्यांनी कोणत्या पद्धतीनं ते सांगितलेलं आहे हेही आपल्याला एकंदरीत त्याची प्रस्तावना सविस्तरपणे महानुभाव संप्रदाय, केसोबास या दृष्टांत, त्याचं महत्त्व, सामाजिक सांस्कृतिक विवेचन या सर्वांचं सखोल विवेचन या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर सतीश बडवे यांनी केलेलं आहे आणि ते तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं वाचून समजून घेता येईल. विशेषतः हे या पेपरवर लिहिताना, परीक्षेत लिहिताना तुम्हाला या प्रस्तावनेचा फार चांगला उपयोग होणार आहे. अवांतर लिहिण्यासाठी किंवा महानुभाव संप्रदायाची भूमिका, महानुभाव संप्रदायाचं साहित्य, मागच्या वेळेला आपण 3-4 तासाला 5-6 तासाला जी चर्चा केली त्याची सविस्तरच मांडणी त्या रंगानं तुम्हाला या प्रस्तावनेमध्ये खरोखर फार सविस्तर वाचता येईल. आणि मग तुम्हाला ज्यावेळेला परीक्षेत लिहिणार आहात त्यावेळेला अनायासे त्या सगळ्या नोट्स याच्यामध्येच उपलब्ध तुम्हाला होत आहेत असं मला वाटतंय. तर तुम्ही एकदा हे पुस्तक वाचून काढलं, वाचता वाचता त्याच्यात टिपणं काढली, वाचता वाचता त्याच्यातल्या मुद्दे काढले आणि मग तुम्हाला त्या प्रस्तावनेमध्ये लिहायला किंवा पेपरमध्ये ॲडिशनल मांडणी करायला या प्रस्तावनेचा विचारांचा फार चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे असं मला वाटतंय. मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवायला लागलो आहे, या पुस्तकाविषयीची ओळख सांगायला लागलो आहे. मागच्या वेळी नुसतं पुस्तकाने महानुभाव संप्रदायाचा इतर काही परिचय या पुस्तक का लावलेला आहे याचा विचार आपण केलेला गेलेला आहे. आता त्यानंतर निवडक दृष्टांत तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मला वाटतं हे तुम्हाला सरळ दिसत आहेत, वाचता येतील एवढे सुंदर दृष्टांत आहेत. तत्वज्ञान प्रणित दृष्टांत असे या पुस्तकात त्यांनी काय केलं आहे की मुद्दे केलेले आहेत, भाग केलेले आहेत, म्हणजे विषय वेगवेगळे केलेले आहेत. म्हणजे एखादा दृष्टांत कोणत्या विषयावरती आहे तर पंथनिष्ठेवरती आहे, एखादा दृष्टांत तत्वज्ञान सांगणार आहे, एखादं सामाजिक आशय सांगणारा दृष्टांत आहे, त्यानंतर मूल्यविचार सांगणारा दृष्टांत आहे, प्रबोधनात्मक दृष्टांत आहे. त्यानंतर बघा पुढच्या पेजला तुम्हाला दाखवता येईल त्याला की वाङ्मयीन दृष्टांत आहे, सांस्कृतिक विषय स्पष्ट करणारा दृष्टांत आहे, व्यावसायिक दृष्टांत आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनाशी, सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असणारा कृषी जीवन याच्या विषयावरती दृष्टांत आहे. आणि त्या प्रत्येक दृष्टांताला नाव आहे बरं का, दृष्टांत म्हणजे उदाहरण, त्याला नाव आहे प्रत्येकाला. आणि मग ते दृष्टांताची मांडणी एवढी सुंदर आहे की पहिल्यांदा सूत्र आहे. हे सूत्र कोणाच्या तोंडचं आहे मी सांगितलं आहे तुम्हाला की चक्रधरांच्या तोंडचं. हे चक्रधर कोण तर या आत्ता केसोबासांनी जे हे दृष्टांत जे एकत्रित केलेले आहेत ते महानुभाव संप्रदायातले प्रणेते, महानुभाव संप्रदायाचे मुख्य साधू चक्रधर स्वामी त्यांनी तत्त्व सांगायचे, म्हणजे सुरुवातीला काय सूत्र सांगायचे आणि त्याच्यावर दृष्टांत द्यायचे. हे सूत्र आणि दृष्टांत हे महानुभाव संप्रदायातल्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये आलेलं आहे. म्हणजे महिमभट्टाचा लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये अशी हे दृष्टांत आले, ते एकत्रित काढले, सूत्र पण एकत्रित काढलं आणि ते दृष्टांत प्रत्येक सूत्रावरचा एक दृष्टांत असं एकत्रित काढला. आणि त्यानंतर त्याची मांडणी करताना वर सूत्र आहे, खाली दृष्टांत आहे आणि त्याच्यावर या केसोबासांनी काय केलं, द्राष्टांतिक दिलं, द्राष्टांतिक स्पष्ट केलं, म्हणजे त्याच्यावर निष्कर्ष दिला. अशी रचना आपल्या स्वतःच्या 114 दृष्टांतातून केलेली आहे. आणि 114 दृष्टांताचा हा दृष्टांत पाठ ग्रंथ, समजलं का बघा, नेमलेलं पुस्तक आहे. आणि ते सगळं पूर्ण नाही आहे, त्याच्यातले निवडक हे आपण घेतलेले आहेत. तसे 114 मूळ ग्रंथामध्ये 114 दृष्टांत आहेत. पण प्रत्यक्ष इथं घेताना साधारणपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता तुमच्या लक्षात येईल की किती आहे दृष्टांत, 39 दृष्टांत आहे, प्रादेशिक असं भाग केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, तत्वप्रणित, पंथनिष्ठा याच्यावरती एक दृष्टांत. हे तुम्हाला इतका चांगला दृष्टांत येणार आहे, समजणार आहेत. तर दृष्टांत राणीताचा, आता राणीताचा म्हणजे काय त्यावेळेस सांगणार आहे मी, तशा पद्धतीनं या अंगानं त्याची रचना एकंदरीत तुम्हाला करता येणार आहे. आणि म्हणून मित्रहो, त्या सर्व गोष्टींची एकंदरीत रचनात्मक मांडणी जी आहे ती तुम्हाला समजून घेता येईल आणि त्याच्यातनं हा सारा भाग जो आहे तो जाणीवपूर्वकरित्या तुम्हाला समजणार आहे. तर मला असं वाटतं आहे किंवा मला असं या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार जो आहे तो स्पष्ट होतो आहे आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टांताचा विचार जो आहे तो एकंदरीत आपल्याला करता येईल. तर ही जी अनुक्रमणिका आहे या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला हे सगळे दृष्टांत एकंदरीत दिसतील. तर त्याच्यामध्ये तत्वज्ञान प्रणित दृष्टांत कोणते आहेत, तत्वज्ञान सांगणारे तर हत्तीचा दृष्टांत. मी तुम्हाला हत्तीच्या दृष्टांताविषयी 2 तासाला थोडक्यात त्याच्यामध्ये संदर्भातली माहिती नक्की दिलेली आहे.
ती तुम्हाला लक्षात येते का बघा. 7 आंधळे आणि 1 हत्ती, तर त्यांनी त्या कसं तत्त्व स्पष्ट केलेलं आहे वगैरे. आपण हे सगळं त्या काळातलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण म्हणून बघावायचं आहे. त्या काळातला हे वाङ्मयीन साहित्य कसं होतं, गद्य साहित्य कसं होतं महानुभाव संप्रदायाच्या काळामध्ये, म्हणजे यादव काळामध्ये, ज्ञानेश्वरांच्या तो काळ जो आहे तो 13व्या शतकातला 12व्या शतकातला, त्यावेळचं हे विवेचन आपल्याला एकंदरीत समजून घ्यावयाचं आहे. त्यानंतर दृष्टांत शरणागताचा, दृष्टांत साखरेचा, हे 3 दृष्टांत तत्त्वज्ञान प्रणीत एकंदरीत आहेत. त्यानंतर पंथनिष्ठा सांगणारे दृष्टांत, दृष्टांत शिंदे राणे याचा, दृष्टांत माकडे याचा म्हणजे माकडो याचा, दृष्टांत वर्तेचा, म्हणजे हे आहेत, हे शीर्षक आहेत. ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. शीर्षकाचं हे ह्या दृष्टांताचं हे नाव आहे, लक्षात ठेवा, शीर्षक आहे. आणि मग त्याच्यावर 10-15 ओळीचं ते उदाहरण दिलं आहे, दृष्टांत दिला आहे. दृष्टांत दिले म्हणजे उदाहरण दिले, आणि मग ते उदाहरणाचा मराठी अर्थही त्याच्यात आहे. ह्या ग्रंथाची एवढी सुंदर रचनात्मक मांडणी या अभ्यास मंडळाने केलेली आहे की तुम्हाला वर सूत्र आहे आणि त्या सूत्राचा पण मराठीत त्याने आणि विश्लेषण दिलेलं आहे. दृष्टांत दिला आहे कारण त्यावेळची ती भाषा मराठीच आहे, पण त्यावेळची ती भाषा आहे आणि त्याचा विश्लेषण शुद्ध मराठीत आत्ता दिलेलं आहे, आणि द्राष्टांतिक दिले त्याचंही शुद्ध मराठीत वर्णन दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाचताना इतकं सुंदर आहे की या सगळ्याचा आशय तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिला आहे. आणि वरती आहे ते मराठीच आहे, पण यादवकालीन मराठी आहे, ते आपल्याला काही वेळा समजत नाही. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांची ओवी आपल्याला पटदिशी लक्षात येत नाही, पण ते मराठीच आहे, पण त्या ओवीचाही अर्थ दिलेला असतो खाली मराठीत शुद्ध आत्ताच्या भाषेमध्ये. अशा पद्धतीची एकंदरीत रचना आहे. सामाजिकता, आता हे सगळा सिलेबस मी तुम्हाला का सांगायला लागलो आहे कारण हे काय परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येणार आहे. म्हणजे पंथनिष्ठा स्पष्ट करणाऱ्या या म्हणजे दृष्टांतातून कोणता आशय स्पष्ट केला आहे, तर ह्या सगळ्यांचा थोडक्यात आशय द्यायचा तुम्ही, आणि त्याला प्रस्तावनेमधल्या तुम्हाला जे आकलन झालेलं आहे त्याच्याविषयीची रचनात्मक मांडणी एकंदरीत करावयाची. तर या अंगानं त्याचा सगळा विचार एकंदरीत स्पष्ट करता येईल. तर सामाजिक दृष्टांत कोणते आहेत बघा. सामाजिकता स्पष्ट करणारे दृष्टांत बांधक्रियाचा, दृष्टांत तुपा भाताचिया घासाचा, दृष्टांत कोळ्याच्या वाळुकाचा आणि कुष्टियाचा, म्हणजे असं आहे. दृष्टांत म्हणजे सुरुवातीला याचा अर्थ घ्यायचा उदाहरण, दृष्टांत प्रत्येकाच्या अगोदर दृष्टांत लिहिले तर म्हणजे उदाहरण, म्हणजे उदाहरण बांधक्रियाचा असं आत्ताच्या भाषेमध्ये म्हणता येईल या अर्थानं. त्यानंतर मूल्य विचार स्पष्ट करणारा दृष्टांत, दृष्टांत बाळक विधवेचा, दृष्टांत डोळ्याचा. हे दृष्टांत हे उदाहरण आहे एक ते वाचताना तुमच्या इतकं लक्षात येईल इतके सुंदर उदाहरण आहेत ते आशय संपन्नरित्या. त्यानंतर माळेकाराचा, वानरियेचा, त्यानंतर चंदनाचा वगैरे, हे असे दृष्टांत एकंदरीत आहेत. त्यानंतर प्रबोधनात्मक दृष्टांत आहेत. तर या पद्धतीनं त्याची एकंदरीत रचना मांडणी एकंदरीत आहे. आता मी एवढं एकच पान तुम्हाला दाखवते. 16 दृष्टांतापर्यंत नावं तुम्हाला सांगितलेत. असेच जवळजवळ सांगितलेल्याप्रमाणे 38-39 दृष्टांत या ग्रंथामध्ये आहेत. तसं 114 दृष्टांताचा हा मूळ ग्रंथ आहे. त्याच्यातले निवडक ग्रंथ घेऊन हा निवडक दृष्टांत पाठ ग्रंथ तुम्हाला या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला पेपर नंबर 11साठी अभ्यासावायचा आहे. 40 मार्कला हे पुस्तक असणार आहे. लक्षात आलं. त्याची गुणविभागणी पण मागची सांगितलेली आहे तुम्हाला. 4 प्रश्नामध्ये कशी गुणविभागणी आहे आणि ते 40 मार्कला पेपरला आहे आणि 10 मार्क्सला तुम्हाला काय आहे तर सेमिनार आहे, आणि तो 10 मार्कच्या सेमिनारचे 10 गुण अधिक 40पैकी गुण मिळून तुम्हाला एकत्रित 50पैकी या पेपरचे मार्क्स निघणार आहेत. मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टींचं विवेचन एकंदरीत लक्षात आलं असेल आणि नक्की येणार आहे. काळजी करायचं काही काम नाही आहे. त्या वेळेला सगळे लक्षात येणार. पुस्तक वाचलं, त्याच्यावरच्या नोट्स वाचल्या, समजून घेतलं की या पेपरला अगदी सुंदर मार्क्स पडतात. काही मुलांना मागच्या वेळेला या पेपरला इतके मार्क्स पडलेले होते, म्हणजे 11 नंबरचा पेपर जो आहे त्याला 40पैकी जवळजवळ 30-35-36 मार्क मुलाला पडतात, आणि नंतर 10पैकी 7-8 जर पडले, 9 पडले तर त्याला 45पर्यंत तो जातो. एवढा मराठी विषयातलं, मराठी भाषेतलं किंवा मराठी अभ्यासक्रमाच्या या सगळ्या पेपरांचं स्कोरिंग सातत्यानं होत राहतं, आणि जो बघतो वाचतो हे महत्त्वाचं, आणि सगळं सोप्या अंगानं एकंदरीत आहे. तुम्हाला ऑनलाईनही मी पुस्तक सर्वांना तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देणार आहे. हे पुस्तक, हे सगळं पुस्तक तुम्ही ज्यावेळेला डोळ्याखालून घालवाल, वाचाल, त्यावेळेला तुम्हाला एवढं सुंदर येईल. किंवा या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा हे पुस्तक पाठवता येईल.
किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही हे पुस्तक पाठवता येईल. एवढं पुस्तक तुम्ही जरी नुसतं वाचलं तर लायब्ररीतली प्रिंटेड कॉपीसुद्धा तुम्हाला घ्यायला इथं यावं लागणार नाही. लवकरच त्याचा एकंदरीत अभ्यास होईल. तर मित्रहो, फार चांगली सोय आणि संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या काळातलं एक विवेचन समजून एकंदरीत घेता येईल. तर ग्रंथ निर्माण करण्याचा किंवा वाङ्मय निर्माण करण्याचा उद्देश त्या संप्रदायाचा कशा पद्धतीचा होता ही भूमिका स्पष्ट करताना सांगितलं मी तुम्हाला की सुरुवातीला दत्ता पाटील यांची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीची असणार आहे. दत्ता पाटलांचं हे जे सांगितलं भूमिका नावाचं, तर त्यांनी मध्ययुगीन कालखंडाला ग्रंथरूपाचं अवतरलेलं प्रारंभिक गद्य मराठी गद्य कशा प्रकारचं होतं तसं पाहिलं तर हा दृष्टांतपाठ कथासंग्रह आहे. पहिला कथासंग्रह मानायला काय हरकत नाही आहे मराठी साहित्यातला. आणि कथाच आहेत ह्या. दृष्टांत म्हणजे एक एक कथा आहे एवढं लक्षात एकंदरीत ठेवायचं आहे. आणि म्हणून याचं नीट आकलन समजून घेण्यासाठी या पदवी पातळीवरती तुम्हाला या पुस्तकाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. तर मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील गद्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून या ग्रंथाकडं परिचय व्हावा असा त्याचा भाग आहे. बी ए भाग 3च्या या सत्र 5मध्ये 11 अभ्यासपत्रिकामध्ये म्हणजे हिला अभ्यासपत्रिका किंवा पेपर क्रमांक म्हणतो याच्यासाठी केशोबासांचा संपादित दृष्टांतपाठ नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातले निवडक दृष्टांत साहित्यकृती म्हणून इथं नेमलेली आहेत असं दत्ता पाटील म्हणतात. सदर पुनर्रचित अभ्यासक्रम जो आहे तो शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर संलग्नित महाविद्यालयातल्या बी ए भाग 3च्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीचा आहे. म्हणजे तुम्हाला CBCS या पॅटर्ननुसार आहे आणि या वर्षापासून तो लागू होतो आहे 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून. म्हणजे मराठी वाङ्मयाला तशी पाहता फार मोठी परंपरा आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये मौखिक परंपरेनं चालत आलेलं जे साहित्य होतं ते 7व्या शतकामध्ये होतं. शिलालेख, ताम्रपट या माध्यमातून शब्दरूपानं 11व्या शतकात ती वाक्यरूपानं मराठी दिसते आपल्याला. म्हणजे शामुंडराय करविले, गंगराय सुतारले करविले असं एक वाक्य श्रवण बेळगोळच्या त्या असणाऱ्या शिलालेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. म्हणजे 11व्या शतकात ती वाक्यरूपानं दिसते आणि मग 12व्या शतक लगेच पुढच्या शतकात तुम्हाला तर मराठी ग्रंथरूपानंच दिसते की जी या ठिकाणी विवेक सिंधू नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि महानुभाव संप्रदायातल्या लीलाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ या ग्रंथाच्याद्वारे तुम्हाला पाहायला एकंदरीत हे गद्य साहित्य मिळतं आहे. आणि म्हणून संस्कृत भाषेमध्ये त्या काळात जे साहित्य होतं ते सर्वसामान्य लोकांना समजत नव्हतं. त्यामुळं ग्रंथनिर्मितीचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव समाज मनावर पाडण्यासाठी महानुभाव संप्रदायाने त्यावेळेला मराठी भाषेमध्ये ग्रंथरचना करायला सुरुवात केली आणि लोकजीवनाशी समरस होऊन देशी भाषेतला साहित्य लेणं कोरण्याचं काम या महानुभाव पंथानं केलेलं आहे. आणि म्हणून या प्रारंभिकीच्या काळामध्ये पारमार्थिक आणि धार्मिक दृष्टिकोन लोकांच्या समोर होता. आता कथा एखादी लिहिली, आता एखादी कादंबरी लिहिली, एखादं नाटक लिहिलं, आपण नाटक एखादं टी व्हीवरती वाचलं तर ते आता सांप्रदाय प्रणित नाही, पुन्हा ते नाही आता. पण सांप्रदाय प्रणित म्हणजे काय तर भक्तिप्रेमापोटी तुम्हाला काहीतरी कळावं, वाचावं, तुम्ही काहीतरी समजून तुम्हाला द्यावं असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या काळात ते साहित्य लिहिलं गेलं आहे. पण मराठी वाङ्मयाची रचना त्या काळात झाली आणि म्हणून मराठी वाङ्मयाच्या प्रारंभ काळातलं हे जे साहित्य आहे ते पारमार्थिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि लोकाभिमुख आणि समाजाभिमुख दृष्टी त्यावेळेला होती. लोकांना समजण्यासाठी, समाजाला काहीतरी स्पष्ट करण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी, अर्थात जाणीवपूर्वकरित्या त्या काळात या साहित्यामधून ज्या वेळेला आपण वाचन करू लागतो त्यावेळेला ती वाङ्मयीन मूल्य लक्षात यायला लागतात आणि ती आत्मसात करूनच वाङ्मय निर्मिती केलेली आहे. वाङ्मयाची काहीतरी एक मूल्य असतात, म्हणजे त्याचे काहीतरी घटक असतात. वाङ्मय म्हणजे साहित्य, साहित्याला अनुसरून लिहिण्याचा प्रयत्न त्या काळात त्यांनी केलेला आहे. त्यामुळं महानुभाव संप्रदायाला एक वेगळं मूल्य प्राप्त झाले असं म्हणायला काय हरकत नाही. परमार्थ साधना ही त्या काळातली सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा होती. वाङ्मय हे साधन होतं आणि परमार्थ लोकांना पटवून देण्यासाठी, त्या करण्यासाठी ते हे माध्यम वापरलं जात होतं ग्रंथाचं. म्हणजे लोकांना परमार्थ सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, परमार्थ सांगण्यासाठी तुकोबांची अभंगाची रचना तुकोबांनी केली. एवढं लक्षात ठेवायचं आहे. वाङ्मय निर्मितीचा काळच तो नव्हता तसं, तर प्रत्यक्षरित्या तो काळ असा होता की लोकांच्या मनातल्या भावना किंवा लोकांच्या मनातला अन्याय, अत्याचार याविषयीचा विचार, अंधश्रद्धा हे काढून टाकून लोकांना
परमेश्वराचं देवाचं महत्त्व स्पष्ट करून देणं किंवा धार्मिक विचार त्यांच्या मनात रुजवणं असा विचार त्या काळात होता आणि म्हणून वाङ्मय हेच साधन होतं, म्हणजे ग्रंथ हेच साधन होतं. त्या दृष्टीनं महानुभाव पंथातल्या या साहित्यिकांनी किंवा त्यांच्या चक्रधरांच्या शिष्यांनी प्रतिभावंतांनी सरस दर्जाची वाङ्मयीन संपदा निर्माण केली आणि मध्ययुगीन काळात मराठी वाङ्मयाच्या प्रवाहाला गती देण्याचं काम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणून महानुभाव पंथातील एक महत्त्वाचे ग्रंथकार जर कोण असतील तर ते केशवदास, आणि त्या केशवदासांनी महानुभावीय संस्कार त्यांच्यावर झालेला असल्यामुळं, नागदेवाचार्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं असल्यामुळं त्याला एक वेगळा किनार आली आणि म्हणून या केशवदासांनी सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश, लापणिक इत्यादी महत्त्वाच्या तत्त्वज्ञानपर्यंत ग्रंथाची निर्मिती करून महानुभाव साहित्यात मोलाची भर घातलेली आहे आणि त्याला एक वेगळं स्थान खऱ्या अर्थानं प्राप्त झाले असं म्हणायला काही हरकत नाही. थोडासा या अंगानं तो विचार सविस्तर रूपानं तुमच्या समोर एकंदरीत ठेवलेला आहे. आता चक्रधरांच्या दृष्टीनं चक्रधर तत्त्वज्ञानशास्त्रीय मांडणारा हा दृष्टांतपाठ ग्रंथ जो आहे तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी वेळोवेळी उदाहरण देत किंवा वेळोवेळी कुठं गेले, वेळोवेळी ते काय झाले, म्हणजे त्यांच्या बाबतीतल्या आठवणी माहीम भट्टांनी लिहिल्या आणि त्या आठवणीला त्यावेळेला लीळा असं म्हटलं आणि त्या लीळेमध्ये आठवणीमध्येच मग चक्रधर काय बोलले, काय त्यांनी उदाहरण काय दिलं हेही सांगितलं गेलेलं आहे आणि त्याला दृष्टांत म्हटलं गेलं, उदाहरणाला दृष्टांत म्हटलं गेलं, एकत्रितरित्या लिहिलेल्या त्या सगळ्या आठवणीला लीळा म्हटलं गेलं आणि मग या अर्थानं केशवदासांनी दृष्टांतपाठ ग्रंथाची रचना नंतर केली. चक्रधर स्वामींच्यावरती चरित्रात्मक लिहिलेल्या या लीळा चरित्र ग्रंथातले दृष्टांत एकत्रित काढून आणि प्रथम चक्रधरांचं सूत्र आलं, मांडणी केली, नंतर सूत्रातील विचार पटवून देण्यासाठी एखादा दृष्टांत किंवा उदाहरण दिलं आणि शेवटी त्याला सुसंगताचं केशवदासांनी भाष्य करणारं एखादं द्राष्टांतिक त्यामध्ये दिलेलं आहे. द्राष्टांतिक म्हणजे उद्दिष्ट किंवा त्याच्यातला सार त्यांनी सांगितलेला आहे, तो क्रमवार सांगितलेला आहे. म्हणून दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये केशवदासांनी एकूण 14 दृष्टांताचं संपादन केलेलं जरी असलं तरी आपल्याला अभ्यासासाठी फक्त साधारणपणे 38-39 असेच दृष्टांत इथं आलेले आहेत आणि ते एक दृष्टांत आपण वाचून सूत्र वाचून त्याच्यावरचं स्पष्टीकरण समजून घेणार आहे. अजून तुम्हाला भरपूर या ग्रंथाविषयी सांगत जाता येईल. प्रस्तावनेमध्ये बिडवे सरांनी कोणती भूमिका मांडलेली आहे, त्याच्यात अगोदर दत्ता पाटलांनी कोणती भूमिका मांडलेली आहे याचा थोडक्यात मध्ये आधी सांगत आपण एका दृष्टांताच्या बाबतीमध्ये मांडणी करणार आहोत. तर मित्र इथंच थांबूया आणि चांगल्या पद्धतीनं उद्याच्या तासाला लगेच आपण या निमित्तानं भेटूया.